हे अँगल सेट केला तू पकड. पकड ना तू. पकड नाही यार तुला याचं कर. मला पिंपल आलाय. पिंपल आला? पिंपल आला. दरवेळेस मला हात दुखतोय माझा. दरवेळेस मला सकाळच्या वाजले 5. 4 लोटे मला आवडले. आज सिद्धिविनायक मंदिराला जायला. सिद्धिविनायक मंदिर कुठे आहे? दादर. तर आम्ही इथून कल्याणमध्ये निघतोय लोकलने दादरला शेअरिंग ऑटो सिद्धिविनायक मंदिरला. मला नाही माहिती कुठं कसं जायचं. मी नाही तुला बघितलं. सोडून येणार नाही. मला सोडून दे ना. गणपती बाप्पाचं नाव सांग. गणपती बाप्पाला सांग, हिला सांभाळा. चलो चलते. हा, बंद कर. स्वतःच्या हात पुरत नाही तुम्हाला सांगितले काम. फर्स्ट टाइम मीला घेऊन चाललोय, सेकंड टाइम मी चाललोय. मी आधी जात होतो मुलींसोबत. लग्नाआधी मी फिरत होतो. नवस. काय करतोय तू? तिकीट बुक. अच्छा. आणि काही नाही. UTS केरळ. स्टेशनला आलो आहे आम्ही. आणि इथनं आपण कुठे जाणार आहे? दादरची ट्रेन पकडून आम्ही तिकडे जाणार आहे. इथे एवढं फास्ट पळताना मुंबईची लाईफ एवढी फास्ट आहे. आपल्याकडनं नाही होत बाबा. आपण पुणेकर, हे मुंबईकर. यस. 5 वाजता पण किती गर्दी आहे इथे. आलो आहे दादर स्टेशनला. ऑन केलं का? मी फक्त फिरत असते. मला काही माहित नसतं कुठून कसं जायचं. काहीच माहित नाही, त्याला घेणे देणंच नाही काही. मला फक्त कॅमेराचे अँगल कसे पकडायचे एवढंच माहित असतं. चला आता निघा. आम्ही आता पायी जातोय. तुझी बॅटरी शॉटा. तुझी बॅटरी नाही घालायची तुला. चांगली नाही दिसत का तशी? अशी पण नाही. नाही दिसत. खरं नाही दिसत. मग हे घाल ना. मग गप्पस. तू का माझ्याकडे दिलं सांभाळायला? गप्पस. आम्ही आता मेट्रो स्टेशन पासून रेल्वे स्टेशन पासून भिंग आहे रे, भिंग. ऐकतोय का? रेल्वे स्टेशन पासून आम्ही पायी चाललोय सिद्धिविनायक टेम्पलला. कारण 2च सिग्नल आहे. 10 मिनिट वाटते. हा, इथे तुम्हाला टॅक्सी पण भेटू शकते आणि बस ऑटो पण भेटू पण आणि शकते. बस पण. हा, फक्त 10 रुपये तिकीट. पण मग तुम्हाला पायी का घेऊन चाललाय? तू कमी होशील, एक्सरसाइज होईल तुझी. एक दिवसात मॉर्निंग काय वॉक इज गुड फॉर हेल्थ. मला असं वाटतं ऑटो करायला पाहिजे होती. का बरं? तुला एक्सरसाइज साठी आणलंय मी पाहिजे. एक दिवसात कोणती बारीक होणार आहे बाई? ऍक्सेप्टेड गाईज, ऍक्सेप्टेड. एवढी पण जाड नाही मी. जाऊ द्या, ऍक्सेप्ट केलंय तू. आज मला पूर्ण फिरतोय मी. लग्न झालेली बायको आहे. का बरं? टिकली. टिकलीला. किती पळवतोय यार तुम्हाला. आणि आधी पेट पूजा, देवा आधी पेट पूजा. तुला भूक लागली त्यासाठी. आधी पोटोबा मग विठोबा. मला भूक लागली मग तू का खातोय? आधी पोटं मग तेजोबा. बाय द वे भूक मला लागली होती. आणि हे हे सर जिलेबी खात आहे. अर्धी 2 प्लेट इने खाल्ल्यात ऑलरेडी 2 प्लेट. मला जिलेबी आवडत नाही. पहिल्या सिग्नलचा पेट पूजा करून पार झालाय सक्सेसफुल. बघा अशी बस येते आणि ती तुम्हाला पोहोचते. वाव. आम्ही आलोय आता फायनली मंदिराजवळ. मंदिराच्या बाहेरच आहे. गणपती बाप्पाला दुर्वा आवडतात आणि फुल आवडतात, तर आम्ही दुर्वा आणि फुल घेतलेले आहे. आम्ही रांगेत उभो आहे आणि दर्शनसाठी जातात. एकदम प्रसन्न वाटतंय मंदिरात. हे आहे सिद्धिविनायकचे गणपती बाप्पा. आणि ही बघा 2दा आलाय म्हणे आणि चुकीच्या लाईन मध्ये घेऊन गेला. लाईन आहे ती पण घेऊन गेला इथे. तर आम्ही डायरेक्ट एक्झिट झालो. सो आता आम्ही शोधतोय की कुठून जायचंय. ती लाईन आहे इथे. आणि हा बघतोय की फेमस लस्सी दादाची. मंदिरात आलोय आपण. तू ढकलतो काय मला तू? मला माझ्या मम्मीने ट्रेनिंग दिलेली लग्नाआधी. माझी ट्रेनिंग कंप्लीट झाली. मला लग्न लावून दिलं. कोणासोबत? हिला टाकलायला. हिला टाकलं.
बस दर्शन झालंय आणि हेमूला हा प्रसाद भेटला आहे तिथे. हेमू एक सेकंड थांब ना. हे बघून तुला काय वाटतंय, काय प्रसाद दिला गणपती बाप्पाने? विचार कर. हे महाप्रसाद भेटलो आणि हेमू आता महाप्रसादाच्या लाईनमध्ये येतो. दर्शन झालंय आमचं, खूप छान दर्शन झालं. आज फ्रायडे आणि गर्दी पण खूप कमी आहे. मी फ्रायडेच्या दिवशी आलो आणि गर्दी पण खूप कमी होती. हेमू आता लाईनमध्ये महाप्रसादाच्या. सो महाप्रसाद घेऊन आम्ही घरी जाणार आहे. काय भेटली हेमू प्रसादामध्ये? नारळवडी. नारळाची वडी खा प्रसाद खा. खायची का? हा आधी तू खा. तिकीट घे ना रॉटखेचं प्लीज. घे ना हेमू. हेमू घे ना प्लीज. एकच घे एक. मी आयुष्यात कधीच नाही घेतली आहे. हा. नाही अब हम लोग करोडपती बनेंगे. किती तिकीट घेतली आहे? 20 रुपयाचे 20 रुपयाचे घेतले. खरं बोल. दाखव दाखव. या पोराने घेऊन तर मी गेली पण 500 रुपयाचे 6 तिकीट घेतले. बघू आता कोणाचं नशीब काय म्हणतं आणि आम्ही करोडपती बनतो का नाही. फेमस वाली लस्सी गुडुक फेमस वाले लस्सी दादर. पिना. तुला ग्लास कुठे? फायनली दर्शन करून आम्ही चाललोय परत कल्याणला. दोघांचाही ऑफिस टायमिंग झालाय. आपले शट अप. दोघांचाही ऑफिस टायमिंग झालाय आणि मी तर टाकून दिलं की मी जॉईन करते. लस्सी कशी होती? हा शपथ एवढी भारी लस्सी होती ना. आयुष्यात मी कधीच एवढी भारी लस्सी नाही पिली. मला माहिती होतं तू कधीच नाही पिलेली म्हणूनच घेऊन आलो. मी पिली आहे पण एवढी भारी नाही पिली. लस्सीच नाही पिलेली कधी? का बस मी पिली आहे. बॅक टू लॉगिन. फायनली आम्ही आलोय घरी. आणि दोघांनीही लॉग इन केलंय कारण उशीर झाला होता दोघांना पण. आणि आता पटकन वर्क संपून फ्रायडे नाईट एन्जॉय करू आम्ही. आणि हा ब्लॉग कसा होता आजचा ब्लॉग नक्की सांगा. सिद्धिविनायकचं दर्शन खूप छान झालं. फर्स्ट टाइम केलं मी. मी दुसऱ्यांदा केलं सेकंड टाइम. सो नेक्स्ट ब्लॉग बनवू परत आम्ही. सो तोपर्यंत स्टे ट्यून. बाय नमस्कार मंडळी. बाय. बाय.